पार्ट 1 मध्ये फायनल कव्हर नाही झाली होती, पण पार्ट 2 मध्ये तुम्हाला सांगणार आहे फायनल मध्ये कसं का झालं. तर का म्हणता मित्रमैत्रिणी, गाडी पंक्चर झाली होती तर दूरच तेल टाकलं होतं, पण गाडीचा ट्यूब आहे ना तो पुराच खराब होऊन होता. बरं गाडी बनवून आपल्या रस्त्याला लागलो. आता आष्टीच्या समोर आरटीओ वाले मिळले होते, तर त्याच्यासाठीच गावच्या कच्च्या रोडनं जात होतो. रोड बी असं होतं ना ते फक्त 2 लोकच गाडी चालवू शकते. बरं का खड्डे नाले पार केलो ना नागसापूरले आलो. आता फ्रेश वगैरे झालो ना जेवण करून झोपून गेलो. संध्याकाळी 5 वाजता गोंडपिपरी मध्ये आलो ना जीटी मध्ये पेट्रोल भरलो ना. आम्ही जेवण करून नाही निघलो होतो तर नाश्ता करून टाकलो. बरं सोनापूर मध्ये आलो. आता ग्राउंडची तयारी चालू होती तर रूम मध्ये आलो ना. आमचं असं 15-20 मिनिटांमध्ये असं राऊंड पण फुकरले न किटअप करून ग्राउंड मध्ये आलो. आता 1-1.5 घंटा होऊन गेला पण मॅच चालू नव्हती कारण का ऑपोजिट वाले आहे ना ओव्हरवेट उतरले होते. बरं आता काही वेळात मॅच पण चालू झाली. बरं आता खेळताना तर असं लागलू होते ना. आम्ही क्वार्टरचा मॅच पण विन झालो. याच्यानंतर होती सेमीफायनल. या मॅचच्या नंतर 10 मिनिटं रेस्ट भेटला होता. बरं आता मॅच पण चालू झाली बोड्डेना वर्सेस साक्सापूर. या मॅच मध्ये जो विन होणार तो फर्स्ट प्राइज मारणार, जो हारणार आहे तो थर्ड मारणार. आता मॅच गेम झाल्यानं आपले फॅन लोक येऊन मिळले. त्यानंतर बोड्डेना वर्सेस गावच्या मंडळची मॅच होती. बरं आता ते पण मॅच झालं ना. बक्षीस वितरणचा कार्यक्रम पण चालू झाला. थर्ड प्राइज मारली आक्सापूर म्हणजे की आम्ही. त्यानंतर सेकंड प्राइज मारली सोनापूर म्हणजे की गावच्या मंडळ. त्यानंतर फर्स्ट प्राइज मारली बोड्डेना. आता बरेचशा पोट्यावर काही ग्रुप फोटो आणि बरेचसे फोटो काही आपल्या टीमवर. आता बोलताना काही चुकी झाली असेल तर माफ करा. अशाच व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा. बरं लाईक शेअर कमेंट आणि तुमच्या मराठी ब्लॉगरला फॉलो करून टाका. चला.